हरे कृष्णा. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 4. अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. आपण आज 14वा श्लोक वाचायला सुरुवात करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या 4थ्या अध्यायाच्या 14व्या श्लोकामध्ये सांगता आहेत, न माम कर्माणि लिंपन्ति न मे कर्म फले स्पृहा इति माम यो अभिजानाति कर्मभिः न सह बध्यते. भाषांतर वाचूया. कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही. जो माझ्याबद्दलचे हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही. शब्द समजून घेऊया. न माम कर्माणि लिंपन्ति. तर भगवंत म्हणतात न माम, माम म्हणजे मला. काय होत आहे? कर्माणि लिंपन्ति म्हणजे मी कोणतंही कर्म करतो आहे तरीही कोणत्याही प्रकारचं कर्म, कर्माणीचा अर्थ दिलाय बघा, सर्व प्रकारचे कर्म आहेत त्यांनी मी न लिंपन्ति, मी बद्ध होत नाही. पुढे म्हटलं आहे न मे कर्म फले स्पृहा. स्पृहा या शब्दाचा अर्थ काय आहे? आकांक्षा, इच्छा. न मे कर्मफले, मला कर्मफलाची इच्छा नाही. कर्मफळ उपभोगू अशी मला काही इच्छा नाही. कर्मफळला अर्थ दिलाय बघा, सकाम कर्मामध्ये. सकाम कर्म म्हणजे काय? फळाच्या अपेक्षेसहित केलेलं कर्म. तर अशीही मला कोणतीच अपेक्षा नाही की मी एखादं कर्म करेन आणि मला काहीतरी त्यातून लाभ व्हावा अशी माझी इच्छा नाही. नंतर दुसऱ्या ओळीत म्हटलंय इति माम यो अभिजानाति. इति माम, इति म्हणजे याप्रमाणे, माम मला, यो अभिजानाति म्हणजे माझ्याबद्दलचे हे जे सत्य आहे की मी कोणत्याही कर्माने बद्ध होत नाही, कोणत्याही कर्मफळाची मला आकांक्षा नाही, आसक्त नाही मी कशाशी, हे माझ्याबद्दलचं जो कोणी सत्य जाणतो, जानाति कर्मभिर न स बध्यते. तर असा व्यक्ती तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही. जो मला जाणतो आणि या जीवनामध्ये काही कर्म करतो आहे पण तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही. तर श्रील बलदेव विद्याभूषण यांची गीताभूषण टीका आपण वाचूया, म्हणजे आपल्याला हा श्लोक नीट कळेल. तर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं आहे 12व्या श्लोकामध्ये. काय म्हणतायत ते? भगवान श्रीकृष्ण 12व्या श्लोकात म्हणतात की मनुष्य या जगात सकाम कर्मांमध्ये सिद्धीची इच्छा करतात, म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फळ प्राप्ती होते. म्हणजे एक आपल्याला कळलं 12व्या श्लोकातनं की मनुष्याचं ध्येय काय आहे? इंद्रिय तृप्ती करायची आहे आणि त्यासाठी तो सकाम कर्म करतो, देवतांची उपासना करतो. पण एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे, प्रत्येक कर्म हे कर्मबंधन देतं आणि त्यामुळे सकाम कर्म करतो आहे तर असा व्यक्ती कर्मबंधनात अडकतो. पुढे 13व्या श्लोकामध्ये भगवंत म्हटले आहेत की मी हे जे चातुर्वर्ण्य मया सृष्टम, चतुर्वर्णाची मी हे जे काय म्हटलंय, मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत. तर का बरं निर्माण केलेत हे भगवंतांनी? कारण मनुष्यामध्ये ही जी भोग वासना आहे ती भोग वासना आहे म्हणून तर मनुष्य कर्म करतो आहे आणि कर्म केल्यामुळे तो कर्मबंधनात अडकतो आहे. तर ही भोग वासनाच निघून जाण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी काय केलं? 13व्या श्लोकात भगवंत म्हणतात 3 गुण, प्रकृतीचे 3 गुण आहेत, सतोगुण, रजोगुण, तमोगुण. या गुणांच्या आणि कर्मांच्या नुसार भगवंतांनी 4 वर्ण बनवले आहेत. तर या 4 वर्णातल्या लोकांनी कशा प्रकारे कार्य करावं हे सगळं वैदिक शास्त्रात माहिती दिलेली आहे. जेव्हा व्यक्ती अशा या 4 वर्णांच्या नुसार, वेदांमध्ये सांगितल्यानुसार
निष्काम कर्म करेल तर काय होणार आहे, तो मग आध्यात्मिक प्रगती करेल. कारण वेदांच्या आज्ञानुसार तो कर्म करतो आहे. त्याला त्याच्यात तो जाणतो आहे की मला निष्काम कर्म करायचं आहे. आणि असं निष्काम कर्म करतो आहे. निष्काम कर्म म्हणजे काय, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची इच्छा न करता तो व्यक्ती कर्म करतो आहे, आपल्या कर्तव्यांचं पालन करतो आहे. तर त्यामुळे त्याचं हळूहळू हृदय शुद्ध होत जाईल. आणि आता भगवंत 14व्या श्लोकामध्ये म्हणत आहेत, जे आपण आता 14व्याचं भाषांतर एकदा वाचूया, की कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफळाची आकांक्षाही नाही. जो माझ्याबद्दलचे हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही. तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे या गीताभूषण टीकेमध्ये समजवतात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या श्लोकात म्हणत आहेत की मी म्हणजे सृष्टीची निर्मिती करतो, या भौतिक जगताची निर्मिती करतो, नंतर ह्याचं पालन करतो आणि ह्याचा योग्य वेळी संहारही करतो. म्हणजे सृष्टी आणि इतर कर्म मी करतो, पण कोणतंही कर्म करताना मी त्याच्याशी आसक्त नसतो. कर्मफळ भोगण्याची मला काही इच्छा नाहीये. ते कर्म करताना मी अव्यय राहतो. अव्यय म्हणजे भगवंतांवर कोणताच त्या एखाद्या गोष्टीचा परिणाम होत नाही. अपरिवर्तनीय राहतात. म्हणजे सृष्टी बनते, पालन केलं जाते किंवा सृष्टीचा संहार होतोय, तर त्या गोष्टीने भगवंत आहेत ते प्रभावित होत नाहीत. सर्व गोष्टींप्रती सर्वांप्रती भगवंत सम आहेत. तर भगवंत म्हणून म्हणत आहेत की माझ्यावर कुणी पक्षपाताचा आरोप करू शकत नाहीत. कारण भगवंत म्हणतायत की कोणतीही घटना ही जी घडते आहे, मी काही कर्म करतोय तर मी सर्वांप्रती समभाव ठेवूनच करतो आहे, मी कधीच पक्षपात करत नाही. तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण समजवत आहेत की हा जो जीवात्मा आहे त्याला स्वामी बनायची इच्छा आहे आणि त्यामुळे त्याची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतांद्वारे हे भौतिक जगत आहे ते बनवलं जातं. म्हणजेच भगवान श्रीकृष्ण या भौतिक जगताची सृष्टी करतात, त्याचं पालन पोषण पण करतात आणि विनाश पण करतात. पण या सर्व कार्यांमध्ये भगवंत कधीच आसक्त नसतात आणि म्हणून म्हटलं आहे की ते कर्मांनी बद्ध होत नाहीत. तर भगवान श्रीकृष्णांना या भौतिक सृष्टीची काही आवश्यकता नाहीये. त्यांना काहीतरी कमी आहे म्हणून त्यांनी भौतिक सृष्टी निर्माण केली असं नाहीये. त्यांना काही आवश्यकता नाहीये. जीव काय आहे, या जगतात येतो कारण त्याला इच्छा आहे भगवंतांपासून स्वतंत्र होऊन वेगळं होऊन इंद्रिय तृप्ती करायची आहे, म्हणून हे भौतिक जगत बनवून भगवंतांनी इथे पाठवलंय. जीव जेव्हा या जगतात येतो तेव्हा त्याला भौतिक शरीर धारण करायला लागतं आणि तो तिथे येऊन काय करतो, आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी कर्म करतो आहे. तर प्रत्येक कर्म आहे ते कर्मफळ देतच आणि त्यामुळे ह्या जीवाला वेगवेगळे शरीर धारण करायला लागतात आणि कर्म केले तर कर्मफळ भोगायला लागतात. तर या कर्मफळामुळे कधी सुख प्राप्त होतं तर कधी दुःख प्राप्त होतं. तर म्हणून जीवानी जाणलं पाहिजे की सगळी येणारी जी सुख दुःख आहेत ती स्वतःच्याच पूर्वीच्या कर्मामुळे येत आहेत आणि त्यामुळे भगवंतांना दोष देता येणार नाही किंवा त्याने दोष देऊ नये. हे जे जगत बनवलं आहे भौतिक जगत, यामध्ये जीव आहे, जीवात्मा आहे, तो भौतिक शरीर धारण करतो आणि काहीतरी कार्य करतो आणि कर्मफळ प्राप्त करतो. आणि पण भगवंत आहेत ते या जगतात अवतरित होत आहेत किंवा या जगतासाठी किंवा जीवात्म्यांसाठी कोणतंही कर्म करत आहेत तर त्यामध्ये त्यापासून भगवंतांना काही हवंय असं नाहीये. आणि म्हणून म्हटलंय की भगवंत म्हणतात न मे कर्म फले स्पृहा. त्या भगवंतांना कर्मफळाची स्वतःसाठी काही आकांक्षा इच्छा नाहीये. पहिल्या ओळीत दिल्या बघा, स्पृहा म्हणजे इच्छा. तर जेव्हा आता ही इच्छा कधी निर्माण होते त्याबद्दल सांगतायत की जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी अभावाचा अनुभव होतो तेव्हा तो अभाव पूर्ण करण्यासाठी इच्छा केली जाते असं म्हटलं जातं. म्हणजे काय, उदाहरणार्थ आता मला
भूक लागली आहे. भूक लागते म्हणजेच काय होतं, माझ्या पोटात अन्नाचा अभाव झाला आहे. मग मला स्पृहा, इच्छा काय येईल, मला आहे ना गुलाबजाम खायचा आहे, किंवा मला आहे ना आता वरण भात खायचं आहे, अशी काय आहे इच्छा येते. म्हणजे कोणत्या तरी गोष्टीचा अभाव होतो आणि तो अभाव पूर्ण करण्यासाठी इच्छा केली जाते. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्म केलं जातं आणि कर्म केलं आहे तर कर्मफळ पण लागतं. एवढं आपल्याला कळलं. आता भगवंतांच्या बाबतीत बघूया. भगवंत आहेत ते कसे आहेत, स्वराट आहेत, आत्माराम आहेत, परिपूर्ण आहेत. भगवंतांना कधीच कोणत्याही गोष्टीसाठी कोणावरही अवलंबून राहायला लागत नाही. आणि असे भगवंत आहेत त्यांना कधीच आपल्यामध्ये स्वतःमध्ये अभाव जाणवतच नाही. का? कारण भगवंत तर परिपूर्ण आहेत आणि त्यामुळे भगवंतांनाच कोणतीच स्पृहा नाहीये, इच्छा नाहीये. तर वैष्णव आचार्य समजवतात की जो कोणी मनुष्य आहे तो कर्मफळ उपभोगण्याच्या आशेने कर्म करतो तर तो मनुष्य कर्मबंधनात अडकतो. एवढं कळलं. तर जेव्हा या भौतिक जगतात मनुष्य इंद्रिय भोगाचं कार्य करतो, जेव्हा जेव्हा तो इंद्रिय भोग करतो तेव्हा काय घडतं, त्या भोगाचा जो इंद्रिय भोग केलाय त्याचा संस्कार म्हणजे इंग्रजीत म्हणतात इम्प्रेशन, त्याच्या मनावर होतो. म्हणजे काय आहे, एक त्यांनी इंद्रिय तृप्तीची इच्छा केली आणि तशी इंद्रिय तृप्तीचं कार्य पण केलं, उपभोग घेतला. आता त्याच्या मनावर संस्कार काय होतो, या इच्छा पूर्ण केल्यामुळे किती मला मजा आली, आता पुढच्या वेळी मी अशीच इंद्रिय तृप्ती करणार. म्हणजेच काय, पुन्हा आणखीन एकदा इंद्रिय तृप्ती करायची इच्छा, प्रेरणा त्या मनुष्याला होते. तर ही जी भोग इच्छा आहे तीच काय करते, जीवात्म्याला पुन्हा नवीन शरीर धारण करायला बाध्य करते. तर उदाहरणार्थ समजावलं जातं की समजा दोन प्रकारच्या गोष्टींमध्ये तुलना करून हे वैष्णवाचार्य समजवतात की दोन भाजीचे मळे आहेत. एक आहे आपल्या मंदिराचा भाजीचा मळा आहे ज्यामध्ये भक्त कार्य करत आहेत. मग तिथे भक्त आहेत ते भाजीपाला, फळभाज्या, फुलझाडं वगैरे लावत आहेत. तिथे खूप सुरेखरित्या सेवा करता आहेत, कीर्तन करता आहेत, भजनं गात गात झाडांना पाणी घालता आहेत. तर त्या भक्तांची ती सेवा करतानाचं इंटेन्शन, ध्येय काय आहे की या भाज्या, ही सगळी जी काही रोपं लावते, जे फुलं आहेत ती सगळी भगवंतांच्या सेवेत, मंदिरात या गोष्टींचा वापर होणार आहे. तर ही जी कर्म हे जे भक्तगण करता आहेत त्या कर्मामध्ये त्यांना स्वतःच्या इंद्रिय उपभोगाची काही कामना आहे का, इच्छा आहे का, आसक्ती आहे का, नाहीये. आणि अशी इच्छा कोणत्याही कर्म करताना कर्म फळ उपभोगण्याची आसक्ती, इच्छा नसेल तर कर्मबंधन लागत नाही. तर हे भक्त एवढी सगळी कार्य करतात पण त्यांना कोणतंच कर्मबंधन लागत नाही. आता दुसरा पण भाजीचा एक मळा आहे, पण तो एका सामान्य शेतकऱ्याचा आहे जो भक्ती करत नाहीये. तर इथे जसं भगवंतांच्यासाठी जो फुलवलेला मळा आहे तशीच कार्य या पण मळ्यामध्ये होत आहेत. झाडं लावली जातात, झाडांना पाणी घातलं जातं, पण ध्येय, इंटेन्शन काय आहे सगळं कार्य करण्यामागे, त्या शेतकऱ्याला तो त्या वस्तू विकून त्याला स्वतःसाठी पैसा हवा आहे. त्याचं प्लॅनिंग चाललंय की असा पैसा घेईन मी, असा पैसा कमवेन, हे सगळं विकून मग मोठी गाडी घेईन, मग मी काय लोकांसमोर अहंकाराने, अभिमानाने फिरेन, मी किती महान वगैरे असं दाखवेन. असं जर विचाराने तो ही सगळी कार्य करतोय म्हणजे त्याचं इंटेन्शन इंद्रिय तृप्ती जर आहे, तर दोन्हीकडे केलेली कर्म समान आहेत. पण फरक काय आहे, जो भगवंतांच्या सेवेसाठी कर्म करतो आहे तर तो व्यक्ती मुक्त होत जातो. पण जर स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी काही कर्म करतो आहे तर मनुष्य ते कर्म केल्यामुळे कर्मफळ उपभोगण्याची आसक्ती, आकांक्षा, इच्छा असल्यामुळे तो व्यक्ती कर्मबंधनात अडकत जातो. जर आपण 2.47 हा श्लोक जर बघितला, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पण काढा. दुसऱ्या अध्यायातला 47वा श्लोक. त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणता आहेत,
कर्मण्ये वा अधिकार असते. तर भाषांतर वाचते आहे. तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफलांवर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. तर आपल्यासाठी महत्वाचे इथे कोणते पॉइंट आहेत ते घेऊया आणि चर्चा करूया. तर 2.47 मध्ये भगवंत म्हटले की कर्म करण्याचा अधिकार आहे तुला, अर्जुनाला म्हणतात, पण कर्म फळावर अधिकार नाही. म्हणजे काय, तर मनुष्याने कर्म करावं. कशासाठी करावं? आपल्या हृदयाचं शुद्धीकरण करण्याच्या इच्छेने त्यांनी कर्म करावं. तर मग असं कर्म केलं तर त्याला कर्मफळ लागणार नाही. पण जर एखादा मनुष्य कर्म करतोय पण कर्मफळ भोगण्याची इच्छा असेल तर काय होणार, म्हणजेच कर्मफळाचा भोगता बनण्याची इच्छा असेल तर काय होईल, तो कर्मबंधनात अडकेल. तर नुसतं कर्मफळ भोगण्याची जेव्हा इच्छा असते मनुष्यात, तर त्या इच्छेच्या मागे खूप सारी काळजी, चिंता, एन्झायटी असते. जसं एक उदाहरण वैष्णवाचार्य देतात की शाळा कॉलेजमध्ये आपण परीक्षा देत होतो किंवा इतरही वेळी लोक वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या परीक्षा देतात. त्यावेळी काय आहे, त्यांना खूप सारं टेन्शन असतं. मी पहिला येईन की नाही, माझं सिलेक्शन होईल की नाही, व्यवस्थित पास होईन की नाही. तर असे जे विद्यार्थी किंवा वेगवेगळ्या परीक्षा देणारे जे व्यक्ती आहेत त्यांना प्रचंड तणाव असतो. पण जर एखादा व्यक्ती आहे जो काय करतो आहे, तो जाणतो आहे की माझ्या आईबाबांनी एवढे कष्ट करून मला या शिक्षण हे देता आहेत आणि एवढा पैसा खर्च केला आहे, तर माझी एक विद्यार्थी म्हणून, एक चांगला मुलगा म्हणून काय माझं कर्तव्य आहे, तर मी व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास केला पाहिजे. तर असा हा विद्यार्थी आहे, तो कर्तव्य भावनेने अभ्यास करतो. कित्येकदा असं तुम्ही कधी तुमच्या जीवनात विचार केलाय किंवा बघितलंय, मला माहिती नाही, पण माझ्या जीवनात असं मी स्वतः चूक केलेली आहे. काय करतो हा विद्यार्थी, बघा, विद्यार्थी आहे ना, अभ्यास करता करता मध्येच अभ्यास बाजूला ठेवून प्लॅनिंग करतो. काय प्लॅनिंग करतो, मी पास होईन की नाही याचा विचार करतो, किंवा मी आहे ना, मी एवढा अभ्यास करेन मग मला इतके मार्क मिळतील, आणि जर मला कमी मार्क मिळाले तर लोक काय म्हणतील, अशा सगळ्या विचारामध्ये हा जो विद्यार्थी आहे तो आपल्या अभ्यासाचा कितीतरी वेळ फुकट घालवतो. तर म्हणून हे उदाहरण देऊन वैष्णवाचार्य समजवतायत की काय होईल किंवा काय होणार नाही याच्या विचारात वेळ आपला फुकट घालवण्याऐवजी कर्तव्य भावनेने आपण कार्य केली पाहिजेत. तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे आपल्या गीताभूषण टीकेमध्ये समजवतात की भगवान श्रीकृष्ण स्वतः कसे आहेत, आनंदमय आहेत. आनंद प्राप्त करायला ते कुणावरच अवलंबून राहत नाहीत. जसं सूर्याकडे सूर्यप्रकाश आहेच, तर सूर्याला कधी प्रकाश शोधायला बाहेर जावं लागतं का, नाही, एवढं आपल्याला कळलं. तर असे हे जे भगवंत आहेत, हे सगळे जीव आहेत, ते याच भगवंतांचे अंश आहेत. आणि या जीवांनी इच्छा केली की आम्हाला इंद्रिय तृप्ती करायची आहे, आणि अशी जीवांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी ही भौतिक सृष्टी निर्माण केली. स्वतः भगवंतांना या भौतिक जगतात काही उपभोग घ्यायची इच्छा नाहीये, एवढं आपल्याला समजलं. तर श्रील बलदेव विद्याभूषण एक उदाहरण देऊन आपल्याला समजवतात की आकाशामधून जो पाऊस पडतो, म्हणजे आकाशात पावसाचे ढग असतात आणि त्यातून पाऊस पडतो, तसंच भगवान श्रीकृष्ण आहेत ते निमित्त कारण आहेत. म्हणजे कसे आहेत, कसे ते निमित्त आहेत, कसे कारण आहेत ते समजून घेऊया. पुढे उदाहरण दिलं आहे की पाऊस सर्व बीजांना पाणी देतो. भूमीवर पावसाचं पाणी पडतं, तर वेगवेगळी बीज पृथ्वीत भूमीमध्ये लावलेली आहेत. तर जसं बीज असेल तसं रोप उगवणार. म्हणजे मिरचीचं बीज लावलंय तर तिखट मिरची येते, कारल्याचं बीज लावलंय तर कडू कारली येतात, गोड फळाचं बीज लावलंय तर गोड फळं येतात, नंतर सुगंधी फुलाचं रोप लावलंय तर त्या झाडाला सुगंधी फुलं येतात. म्हणजेच काय आहे, पाणी आहे, म्हणजे पाऊस आहे, तो बीजांना पाणी देतो आणि जशी बीज आहेत त्यानुसार रोपं उगवतात. तसंच भगवान श्रीकृष्ण आहेत ते
सर्व जीवांना कर्म करण्याची प्रेरणा देत आहेत. भगवंत स्वतः प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये राहत आहेत. म्हणजे जीव जो शरीर धारण करतोय त्या हृदयात भगवंत परमात्मा रूपात त्या जीवात्म्याबरोबर राहत आहेत आणि त्याला शक्ती देत आहेत, कर्म करण्यासाठी प्रेरणा देत आहेत. पण जीवात्मा आहे तो काय कार्य करतो? जीव आहे तो आपल्या ज्या पूर्व इच्छा आहेत त्याच्यानुसार कार्य करतो. किंवा जीवाने जर वैदिक शास्त्राचं श्रवण केलं आहे तर जीव वैदिक शास्त्राच्या आज्ञेनुसार प्राप्त झालेली जी बुद्धी आहे त्यानुसार विविध प्रकारचं कार्य करतो. म्हणजे काय? थोडं कठीण वाटतंय तर वैष्णव आचार्य हे नीट समजावून सांगतात की जे जीव आहेत, जे जीवात्मे आहेत, ज्यांनी या जगतात भौतिक शरीर धारण केलंय मनुष्याचं, पण त्यांनी अजूनही वैदिक शास्त्राच्या ते संपर्कात आलेले नाही आहेत, कोणत्याही भक्ताच्या मार्गदर्शनात ते आलेले नाही आहेत. तर मग असे जीवांच्या हृदयात राहणारे परमात्मा रूपात ते जे भगवंत आहेत ते या जीवाला कोणत्या प्रकारे बुद्धी देतात? तर हा जो जीव आहे त्याला भगवंत म्हणतात की तुझ्या राग आणि द्वेषानुसार तू कार्य कर. राग म्हणजे काय? संस्कृत शब्द आहे आसक्ती. तुला जे काही आवडतं. द्वेष म्हणजे काय? जे काही आवडत नाही. तुला जे आवडतं, जे काही आवडत नाही, हे तुझे जे विचार आहेत त्यानुसार तू कार्य कर. जसं उदाहरण आपण घेऊन समजू शकतो की आपण भक्तीत येण्याच्या आधी काहीही कार्य करायचो तर ते कोणतं करायचो? आपल्याला आवडायचं तेच करायचो. कित्येकदा बघा कारलीची भाजी मोठ्या उत्साहाने आई करते, पण मुलांना ती आवडत नाहीये, त्याप्रती काही आकर्षण नाहीये. नको कारली असं ओरडतायत. तर ती मुलं आईने दिली तरी कारली घेतात का? नाही घेत. म्हणजेच सामान्यतः व्यक्ती काय करतो? आवडतं ते करतो आणि जे आवडत नाही ते टाळतो. मग त्यावेळी ती कार्य जी आहेत ती चांगली आहेत की वाईट याचा मनुष्य विचार करत नाही. एवढं कळलं. आता दुसरी परिस्थिती काय आहे? दुसरी परिस्थिती अशी आहे की एक मनुष्य आहे ज्याला भक्तांचा अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्त भेटले आहेत. तो त्यांच्या संगात आहे, वैदिक शास्त्राचं श्रवण करतो आहे नियमितपणे. तर मग काय आहे? तो वैदिक शास्त्र वाचतोय तर हृदयातले जे भगवंत आहेत परमात्मा रूपातले ते या मनुष्याला हृदयातनं प्रेरणा देतात. काय देतात? की तू वैदिक शास्त्र जो वाचतो आहेस ना त्याच्यानुसार तू कार्य कर. तू आता हे कार्य कर असं भगवंत सांगतात. मग ते कार्य या मनुष्याला करायला आवडलं नाही तरी चालेल. भगवंत म्हणतात हे कार्य तू करू नकोस. जरी तुला ते आवडत असलं तरी तू ते करू नकोस. तर भगवंत जेव्हा आपण भक्ती करायला लागतो, वैदिक शास्त्र वाचायला लागतो तेव्हा अशी बुद्धी देतात की आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे वैदिक शास्त्रानुसार. वैदिक शास्त्र तर आपण वाचतोच, पण ते लक्षात ठेवायला वगैरे आपल्याला भगवंतच बुद्धी देत आहेत. तर मग असा भक्तांच्या संघात आलेला व्यक्ती आहे, तो आवडत नाहीये सकाळी उठायला, तरीही काय तो जाणतो वेदांच्या आज्ञा, भगवंतांच्या आज्ञा काय आहेत की लवकर उठून सगळं आवरून मी हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे. त्यामुळे तो सकाळी उठायला लागतो आणि भगवंतांसाठी वेगवेगळी कार्य करायला लागतो. तर असे हे भगवंत आहेत, ते आपल्याला अशा प्रकारे बुद्धी देतात. तर हा जो राग आहे, एखादी गोष्ट करायला आवडणं, किंवा द्वेष म्हणजे ही एखादी गोष्ट न करावीशी वाटणं, तर ह्याच द्वारे मनुष्य असतो तो सामान्यतः नियंत्रित होत असतो. आवडतं ते करतो, नाही आवडतं ते सोडतो. पण जेव्हा मनुष्य भक्तीत आला आहे, वैदिक शास्त्रानुसार वागतो आहे, तेव्हा मग भगवंत काय बुद्धी देतात हृदयातनं की तू सकाळी उठ. आणि हा व्यक्ती ती जी आज्ञा आहे की सकाळी उठावं असं वाटत नाहीये, गुलाबी थंडी आहे, मस्तपैकी
चादर घेऊन झोपू वाटतंय, पण नाही, मला आध्यात्मिक प्रगती करायची आहे. मी शारीरिक स्तरावर राहायचं नाहीये. मला मी वैदिक शास्त्रात भक्तांच्या मार्गदर्शनात ऐकतोय. मी तर आत्मा आहे, भगवंतांचा दास आहे, नित्यच दास आहे. त्यांची सेवा केली तरच मला सुख मिळणार. नाहीतर मी या जगतात कितीही सुख प्राप्त करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मला शाश्वत कायम सुख मिळणार नाहीये, हे त्यांनी जाणलंय. तर मग तो अगदी दृढतेने हे ज्या वैदिक शास्त्राच्या आज्ञा आहेत त्या सगळ्या ऐकतो. सकाळी लवकर आवरून जप करायलाही बसतो. तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की जीवाला पुढच्या जन्मात कोणतं शरीर मिळेल हे त्या जीवाच्या पूर्वकर्मांनुसार आणि इच्छांनुसार ठरतं. पण भगवंत मात्र त्यांना त्यासाठी शरीरे प्रदान करणारे केवळ निमित्त कारण आहेत. तर हा जो वरती उल्लेख झाला होता ना की पावसाचं पाणी पडतं आहे आणि बीज आहेत, जशा प्रकारची बीज आहेत तशी ती उगवणार आहेत. कारलीचं बीज आहे तर तसं कारलीचं रोप येणार, असं सगळं. तसंच भगवंत काय आहेत, शरीर प्रदान करतात. पण कुठचं शरीर प्रदान करतात, जशी या जीवात्म्याने आदल्या जन्मी कर्म केली आहेत, आदल्या जन्मी जशा इच्छा केल्या आहेत त्यानुसार त्याला भगवंतांद्वारे शरीर प्राप्त होतं. तर जसं पाऊस पडतो आणि सर्व बीजांना पाणी मिळतं, जसं बीज आहे तशीच रोपं उगवतात. त्यासाठी पाऊस पाण्याला दोष देणं चुकीचं आहे. कोणी म्हणेल अरे कडू कडू कारली अशी कशी झाली, गोड का नाही आली, कारण कडू कारलीचं बीज लावलं आहे. त्यामुळे पाऊस पाण्याला दोष देण्यात अर्थ नाही. पाण्याविना बीजाचं रोप होणार नाही एवढं कळलं, पण पाणी घातलं आहे तर काय उगवेल ह्याच्यावर पाण्याची जबाबदारी आहे का, कुठचं रोप आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तर म्हणून जीवाला तसंच पुढचं शरीर मिळतं जसं त्यांनी पूर्वजन्मी इच्छा आणि कर्म केले आहेत. तर हा पॉइंट आपण नीटपणे लक्षात घेतला पाहिजे. कित्येकदा लोकांना वाटतं अरे का बरं या भगवंतानी मला गरीब घरात जन्माला घातलं, का बरं माझे आई वडील मला समजूतदार एवढे मिळाले नाहीत, का बरं मला असं शिक्षण मिळालं नाही, असं का माझ्याच बाबतीत दुजाभाव केला, ते एवढे श्रीमंत, मी का गरीब, मी का बरं अंबानीच्या घरात जन्माला आले नाही, असे लोक अनेकदा भगवंतांना दोष देत असतात. पण इथे स्पष्टपणे समजवलं आहे की आपले पूर्वकर्म आणि इच्छा त्यानुसार आपल्याला पुढचं शरीर मिळत जातं आणि त्यामुळे आपल्याला जे काही सुखदुःख प्राप्त होत आहे त्यासाठी आपण भगवंतांनाही दोष देऊ नये आणि कुणालाच दोष देऊ नये. पुढे समजून घेऊया. भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणारा भक्त वैदिक शास्त्रातून भक्तांच्या संघात आत्म्याचे ज्ञान, भगवंतांविषयीचे ज्ञान घेतो. काय जाणतो तो, मी शरीर नाही, मी आत्मा आहे आणि आपल्या सुखदुःखाचे कारण भगवंत नाही आहेत तर मी स्वतः आहे हे त्याला समजतं. तो जाणतो भगवंत दिव्य आहेत, स्वराट आहेत, भगवंतांना काही प्राप्त करण्याची स्वतःला इच्छा नाही आहे आणि त्यामुळे भगवंत कर्मामुळे बद्ध होत नाहीत. कोणतंही कार्य केलं तरी त्यामध्ये आसक्ती नाहीये, कर्म फळ भोगण्याची इच्छा नाहीये, त्यामुळे भगवंत बद्ध होत नाहीत. तर हे सगळं जे ज्ञान आहे, सत्य आहे ते भक्ताला समजलं आहे. तर मग 14व्या श्लोकात भगवंत म्हणत आहेत की असं जाणणारा जो भक्त आहे तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही. श्रील बलदेव विद्याभूषण यांनी छोटीशी टिप्पणी दिली आहे त्यांच्या गीताभूषण टीका जी आहे त्याच्या खाली, की जो मनुष्य जाणतो की भगवंत या भौतिक जगतापासून वेगळे, श्रेष्ठ, दिव्य आहेत, तो मनुष्य मुक्त होतो. म्हणजे भगवंतांविषयी त्याला ज्ञान हे सगळं प्राप्त आहे तर तो मुक्त होतो. तर हा जो 14वा श्लोक आहे तो 9व्या श्लोकाप्रमाणेच आहे. तर 4.9 जो आपण वाचला होता, अभ्यास केला होता, तो जरा आपण काढून बघूया. तर 4.9 मध्ये भगवंत म्हणतात जन्मकर्म च मे दिव्यम यो वेत्ती
एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुना. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. तर श्रील बलदेव विद्याभूषण म्हणत आहेत की 9व्या श्लोकातही भगवंत काय म्हणतायत की माझ्याबद्दल जाणणारा आहे तो भगवत धामात जातो, त्याला पुन्हा जन्म घ्यायला लागत नाही. तसंच या 14व्या श्लोकातही भगवंत म्हणत आहेत की जो माझ्याविषयी हे ज्ञान प्राप्त करतो आहे तर तोही व्यक्ती काय करतो, भगवंत जसं अनासक्त भावनेने कर्म करतायत तसाच त्याच भावनेत हा भगवंतांना जाणणारा मनुष्य आहे तो पण कर्म करतो. जर इंद्रिय उपभोगाच्या भावनेत कर्म केलेलं नाहीये, एक कर्तव्य भावनेत कर्म करतो आहे, भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी करतो आहे, इच्छा आहे की माझं हृदय स्वच्छ व्हावं, शुद्ध व्हावं आणि असा व्यक्ती कर्म करतो आहे, तर मग तो कर्मफळात बद्ध होत नाही. तर आपण श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण केली आहे. उद्याच्या भागात आपण तात्पर्य वाचणार आहोत. श्रीमद् भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.